एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली मतभेदाची दरी आता जरा जास्तच रुंदावलेली दिसते आहे आणि तसे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत. मुंबई महानगरपालिकेची येऊ घातलेली निवडणूक, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, स्थानिक स्वराज्यांच्या येऊ घातलेल्या निवडणुका आणि मुंबईवर म्हणजे आझाद मैदानावर ठाण मांडून बसलेले मनोज जरांगे पाटील, संपूर्ण मुंबई जाम झालेली असताना या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर येतात. ते विनोद तावडेशी आणि एकनाथ शिंदेशी चर्चा करतात आणि अशा बातम्या बाहेर येतात की आता अमित शहांनी हे आंदोलन, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हाताळण्याची जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांच्यावर दिलेली आहे. पण त्यातच राज ठाकरेंनी दिलेले संकेत की मनोज जरांगे पाटील पुन्हा मुंबईला का आले याचं उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात. म्हणजे एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभे आहेत असा त्यामधनं अप्रत्यक्ष अर्थ निघतो का? आणि त्याला पाठबळ जे मिळालं त्यांच्या बोलण्याला ते म्हणजे मनोज जरांगे पाटील बीडमधनं म्हणजे मांजरसुंब्याच्या इशारा सभेमध्ये जे काही बोलले आणि त्यांच्याकडून न झालेली चूक म्हणून म्हणजे त्या देवेंद्र फडणवीसांच्या आईला शिव्या दिल्या असा त्याचा अर्थ घेऊन तशी बॅनरबाजी मुंबईमध्ये केली. हे नितेश राणे, प्रसाद लाड, ही परिणय फुके, चित्रा वाघ अशी जी सगळे लोक तुटून पडले भाजपची. मनोज जरांगे पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या, महाराष्ट्रातल्या मायमाऊल्यांचा अपमान केला म्हणून भाजपा बॅनरबाजी करत होतं, माध्यमावर लढत होतं. पण त्याच वेळी शंभूराज देसाई मात्र बाहेर आले आणि ते म्हणले मनोज दादांची भाषा म्हणजे मराठवाड्यातली आणि त्यांचं बोलणं म्हणजे थोडंसं त्या प्रांतामधलं, त्या भागातलं आणि त्यामुळं ती भाषा त्यांना त्यांचा हेतूच नव्हता आणि त्यांनी जर माघार घेतली असेल तर विषय संपला. म्हणजे एकीकडे मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्याकरता, ते मराठा गरजवंतांचं आंदोलन बदनाम करण्याकरता देवेंद्र फडणवीसांची फौज तुटून पडलेली असताना एकनाथ शिंदेचे शिलेदार मात्र मनोज जरांगे पाटलांची बाजू भक्कमपणे पुढे येऊन मांडतात. म्हणजे याचा अर्थ म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सर्व काही आलबेल आहे असं अजिबात त्याचा अर्थ घेता येत नाही. अमित शहांनी प्रयत्न केला दिसतोय, पण या एकनाथ शिंदेचं खरं दुखणं म्हणजे त्यांचं नगरविकास खात्यातले अधिकार जर देवेंद्र फडणवीसांनी काढून घेतले असतील, त्या खात्याअंतर्गत ज्या महानगरपालिकेच्या बेस्टचे जे काही हे होते अधिकारी त्यांच्या नियुक्त्या त्यांना करता येत नसतील, देवेंद्र फडणवीस त्यांच्या सामान्य प्रशासन विभागाकडून त्या नियुक्त्या करत असेल आणि त्यांनी काढलेली कंत्राट रद्द केली जात असतील, म्हणजे ते बोगद्याचं काम असेल किंवा पुलाची कामं असतील किंवा त्यांचे सिडकोचे प्रकल्प असतील, असे बहुतांश प्रकल्प एकनाथ शिंदेचे रद्द केले जातात. म्हणजे एकनाथ शिंदेंना या महायुतीमध्ये दुय्यमपणाची वागणूक हे देवेंद्र फडणवीस देत आहेत. ही कुठंतरी खंत, हे शल्य ह्या एकनाथ शिंदेंना जास्तच बोचत आहे. आणि त्याच मध्ये जर या देवेंद्र फडणवीसांना खिंडीत पकडण्याची संधी मिळत असेल तर मग आतापर्यंतचा एकनाथ शिंदेचा इतिहास आहे. ते रुसून बसले आणि दरेगावी जाऊन बसले असं होतं, रुसले आणि दरेगावी जाऊन बसले असा त्याचा अर्थ नेहमी. दरवेळेस एकनाथ शिंदे नाराज आहेत म्हटलं की ते अगदी जिथे फोन लागत नाही, जिथे त्यांना बोलवणं म्हणजे बोलता येणार नाही अशा ठिकाणी म्हणजे दरेगावामध्ये जाऊन बसतात. आता मुंबई एवढी जाम आहे, प्रश्न एवढा गंभीर आहे की सरकारची धावपळ चालली आहे. रात्री गिरीश महाजन, विखे पाटील, मुख्यमंत्री रात्री बेरात्री बैठका घेत आहेत, तरी सुद्धा हे उपमुख्यमंत्री असलेले त्या मुंबई प्रांताच्या भागामधले रहिवासी असलेले एकनाथ शिंदे तिथून निघून जात असतील तर सरकार म्हणून फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस एकटे पडलेत का सरकारमध्ये? कारण अजित पवारांचे मंत्री सुद्धा आणि अजित पवार सुद्धा फार मोठा इंटरेस्ट घेताना दिसत नाहीयेत आणि एकनाथ शिंदेंनी तर अंगच काढून घेतलेलं दिसतंय. म्हणजे अमित शहा यांनी पूर्णपणे एकनाथ शिंदेंना हे आंदोलन हाताळण्याचे आदेश दिले व सांगितलं अशा बातम्या आल्या होत्या बाहेर. पण त्या बातम्यामध्ये आता कुठेतरी त्या
सत्य जरी असल्या का खोट्या होत्या, जर सत्य असल्या तर मग या एकनाथ शिंदेंनी अमित शहांची जो आदेश त्याला केराची टोपली दाखवली आहे. म्हणजे याचा अर्थ ते त्या एकनाथ शिंदेंचं आणि देवेंद्र फडणवीसांचं खूप मोठं फाटलेलं आहे आणि तो शिवण्याचा प्रयत्न या अमित शहांनी केला, पण त्यामध्ये ते अयशस्वी ठरले. जर आता एकनाथ शिंदे 2 दिवस जर दरेगावामध्ये असतील तर सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस बैठका म्हणजे 2 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही बैठका होतील का? नाही होणार. मग जर होणार नसतील तर एकटे देवेंद्र फडणवीस हे काय निर्णय घेणार आहेत का? ते सुद्धा या विखे पाटलांवर म्हणजे ते सुद्धा भेटायला गेले नाही. म्हणजे मनोज जरांगे पाटलांची चर्चा, थेट चर्चा देवेंद्र फडणवीस करताना दिसत नाही आहेत. कारण एकीकडे त्यांचे सुद्धा धोरण स्पष्ट दिसतंय. हे नितेश राणे आज म्हणाले की ओबीसीतून आरक्षणच देता येत नाही. विखे पाटील म्हणाले की 10%तूनच घ्यावं. ते चंद्रकांत पाटील म्हणतात कायद्यात बसत नाही, ते कशाला मागताय? म्हणजे त्यांचे भाजप आणि हे देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले की कायद्याच्या चौकटीत बसल ते करता येईल. जे कायद्याच्या चौकटीत बसतच नाही त्या मागण्या कशा मान्य करता येतील? म्हणजे एकंदरीतरित्या देवेंद्र फडणवीसांची सुद्धा या आरक्षणाच्या आंदोलनाकडे बघण्याची स्पष्ट भूमिका दिसते आहे. ते म्हणजे मराठा आरक्षण ओबीसी मधून देण्यासाठी ते तयार नाही आहेत, राजी नाही आहेत आणि त्यांना कुठेतरी स्वतंत्र आरक्षण म्हणून या मराठा समाजाने घ्यावं. पण राज्यघटनेमध्ये स्वतंत्र जातीचं किंवा एखाद्या धर्माच्या नावाखाली स्वतंत्र आरक्षण देता येत नाही, ते घटनेमध्ये बसत नाही. न्यायमूर्ती पी बी सावंत म्हणाले होते की जे देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण होतं ना, ज्याचे आरोप उद्धव ठाकरेवर केले जातात, उद्धव ठाकरेच्या नाकर्तेपणामुळे ते आरक्षण बरखास्त झालं किंवा ते आरक्षण नाकारलं गेलं, त्याला उद्धव ठाकरेंचा अथवा महाविकास आघाडीचा नाकर्तेपणा कारणीभूत नव्हता. तर त्याला कारण होतं की ती मुळामध्येच ती गोष्ट कायद्याच्या चौकटीत बसणारी नव्हती. न्यायमूर्ती पी बी सावंत म्हणाले होते ते खालीच जे नाकारलं जायला पाहिजे होतं, फेटाळलं जायला पाहिजे होतं, ते वरती पेटाळलं गेलं. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ या गरजवंतांची फसवणूक या देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी केली होती, पण त्याचं खापर मात्र उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर फोडलं जात आहे. म्हणजे एकंदरीतरित्या आता या सरकारचा मनसुबा काय आहे? हे सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधलं जे अंतर कुठंतरी म्हणजे मराठा समाजाला जो न्याय द्यायचा आहे त्याच्यासाठी बाधक ठरतंय का? आणि एकनाथ शिंदे हे म्हणजे देवेंद्र फडणवीसांना अशी शंका आहे का की जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते माझ्यावर नेम धरतायत एकनाथ शिंदे? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.